Hello, my dear students. Good morning, all of you. Today we start our lecture from the same subject and the first chapter, that is Principles of Management. In last lecture we already studied the meaning of management, meaning of principles, then the combination of principles of management and the nature of management. What is management? Management is everywhere. In 11th standard we studied about the management. In every type of business organization, non-business organization, and even in the social life, management is required. Management is the key to success in achievement of goal. मॅनेजमेंट जर प्रॉपर असेल तर कुठलंही काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. इन लास्ट लेक्चर आय ऑलरेडी सेड दॅट की कुठलाही आपण समजा एखाद्या ऑकेजनला गेलो, एखादं लग्न वेडिंग सेरेमनी आहे, तर तिथे खूप छान प्रॉपर मॅनेजमेंट असेल, फूड खूप छान असेल, डेकोरेशन खूप छान असेल, तर आपण लगेच म्हणतो की नाही, मॅनेजमेंट खूप छान होतं. म्हणजेच काय, कुठलंही काम सक्सेसफुल होण्यासाठी त्याच्यामागे मॅनेजमेंट चांगलं असणं महत्त्वाचं असतं. म्हणून कुठलाही गोल ॲचिव्ह करण्यासाठी लाईफमध्ये असो, आपल्या डे टू डे लाईफमध्ये असो किंवा बिझनेस लाईफमध्ये असो, कुठलेही गोल ॲचिव्ह करण्यासाठी तिथे मॅनेजमेंट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. देन वी ऑलरेडी स्टडीड द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये 7 पॉईंट्स होते. वी ऑलरेडी स्टडीड दॅट इन द लास्ट लेक्चर. इन दिस लेक्चर we will learn about the significance of management principles. What is the meaning of significance? Significance means the importance. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारे विचारू शकतात. कसं, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. दिस बोथ क्वेश्चन्स आर वन अँड द सेम. दोघांचं उत्तर सेमच लिहायचं आहे, कारण सिग्निफिकन्स म्हणजेच काय, द इम्पॉर्टन्स. As we have discussed the nature of principles of management, it can be said that the management principles are applicable everywhere. That means they are universally accepted. कुणीही पण म्हणजे कुणीही कुठली बिझनेस ऑर्गनायझेशन, ती छोटी असो मोठी असो कोणत्याही प्रकारची असो, म्हणजे त्याचं नेचर कसंही असो किंवा त्याची साईज कोणतीही असो, तर ती कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन हे प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करू शकते. आणि जर हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स व्यवस्थितरित्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट झाले तर त्यांना बेस्ट रिझल्ट्स हे ऑर्गनायझेशनमध्ये बघायला मिळतात. का? कारण हे प्रिन्सिपल्स हे एका दिवसात तयार झालेले का? नाही, तर खूप सारं हार्डवर्क आणि खूप मोठी मेहनत किंवा जे एक्सपर्ट्स आहेत ज्यांनी ह्या थेअरीज लिहिलेल्या आहेत किंवा हे प्रिन्सिपल्स ज्यांनी त्यांच्या बुक्समध्ये लिहिलेले आहे ऑलरेडी, ते खूप वर्षांपूर्वी होऊन गेलेले एक्सपर्ट लोक आहेत. आणि त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधून, म्हणजे त्यांच्या ओन एक्सपिरियन्सवरून जे काही आउटकम आहे तर ते हे प्रिन्सिपल्स आहेत. त्याच्यामुळे त्यांनी तेव्हा कशा प्रकारे विचार केलेला असेल किंवा तेव्हाच्या सिच्युएशन जरी वेगळ्या असल्या, आत्ताच्या सिच्युएशन्स जरी वेगळ्या असल्या, तरी पण आपण त्या प्रिन्सिपल्समध्ये थोडाफार चेंजेस करून ते आपण अप्लाय करू शकतो आणि त्याचे बेस्ट रिझल्ट्स आपल्याला मिळतात. म्हणूनच आपण हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स शिकतो आहे. कारण काय, तर कारण ते तेवढे महत्त्वाचे आहे, त्यांना एवढं इम्पॉर्टन्स आहे, एवढ्या वर्षांपासून त्या लोकांनी लिहिलेलं आहे आणि ते अजूनही फॉलो केलं जातं, म्हणजेच काहीतरी तिथे इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणूनच ते प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते म्हणजे प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते तर नंतर आपल्याला बघायचं आहे, पण ह्या लेक्चरमध्ये आपण त्यांचं सिग्निफिकन्स किंवा त्यांचं इम्पॉर्टन्स हे बघणार आहोत. These principles are tested and practiced worldwide from many years. तुम्हाला मस्त सांगितलं की खूप वर्षापासून ते इम्प्लिमेंट केले जात आहेत आणि त्याचं आउटकम हे बेस्टच नेहमी निघतं. त्याच्यामुळे आपण आता त्याचे इम्पॉर्टन्स बघूया. द फर्स्ट इम्पॉर्टन्स इज प्रोव्हाइड युजफुल इनसाईट टू मॅनेजर. प्रोव्हाइड्स युजफुल इनसाईट टू मॅनेजर्स. What is the meaning of insight? We can say that the deep thinking. म्हणजे मॅनेजरला डीप थिंकिंग प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, ते मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स करतात. इफ द मॅनेजर नोज दिस प्रिन्सिपल ऑलरेडी, देन ही कॅन इम्प्लिमेंट दिस प्रिन्सिपल्स इन हिज ऑर्गनायझेशन. while
any problem arise or any difficult situation arise in front of him, then the manager is ready to face that situation only because of these management principles. पण त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे. जे the principles of management help the manager to understand the organization. The study of the principles helps to improve the understanding of the situation and problems. It further helps the manager to find out the solution to the problems and handle situations. म्हणजे नुसतं प्रॉब्लेम्स समजून घ्यायला नाही, तर त्या प्रॉब्लेम्सच्या मुळापर्यंत जाऊन म्हणजे कॉजपर्यंत जाऊन ते कसे हाऊ टू हँडल इट हे सगळं जे प्रशिक्षण आहे ते कशामधून मिळतं, तर प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमधून मिळतं. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर अन आउटकम ऑफ एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस प्रोफेशनल पीपल. The use of this principle is helping manager about the manner in which he should act in different situations. This type of timely guidelines reduces the wastage of resources and the goals can be achieved in appropriate manner. म्हणजे याच्यामुळे काय होऊ शकतं की जे वेस्टेज होणारे रिसोर्सेसचं किंवा मॅनपॉवरचं जे वेस्टेज आहे ते सुद्धा टळू शकतो इफ द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर ॲप्लाइड प्रॉपरली इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे मॅनेजरला हे ऑलरेडी माहिती असेल की डिव्हिजन ऑफ वर्क व्यवस्थित करायला पाहिजे. प्रिन्सिपल्समध्ये आहे हे सगळे, डिव्हिजन ऑफ वर्क आहे, युनिटी ऑफ कमांड आहे, युनिटी ऑफ डायरेक्शन आहे, हे सगळे प्रिन्सिपल्स आहे. हे जर त्याला ऑलरेडी माहिती असेल तर तो त्याप्रमाणे सगळं काम लोकांकडून करून घेईल किंवा रिसोर्सेसचं ऑप्टिमम युटिलायझेशन करून घेईल. आणि मग याच्यामुळे काय होईल, तर जे गोल आहे ऑर्गनायझेशनचं ते इझिली ॲचिव्ह होऊ शकतं. व्हॉट इज द गोल ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन? फर्स्ट गोल इज मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिटचं मॅक्झिमायझेशन. मग कशा प्रकारे आपण जर वेस्टेज कमी केले तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, आपलं प्रॉफिट वाढणार आहे. म्हणूनच मॅनेजरला हे सगळे प्रिन्सिपल हे फायदेशीर ठरतात. तर कोणतीही सिच्युएशन ही कॅन हँडल एनी सिच्युएशन, एनी प्रॉब्लेम in the organization. He can handle it in a brilliant way, in a efficient way, if he knows the principles of management. कळलं तुम्हाला फर्स्ट सिग्निफिकन्स. देन सेकंड, हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. In every organization there are two types of resources. The first is physical resources and the second is man-made, that means human resources and physical resources. Physical resources includes material, machines and money. 3M: material, machines and money. आणि ह्युमन रिसोर्सेसमध्ये मॅनपॉवर. म्हणजे जर आपण इथे 4M होतात. 3M's आर इन द फिजिकल रिसोर्सेस अँड 1M दॅट इज मॅनपॉवर इज इन द ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे हे सगळे रिसोर्सेस आहे, ह्यांची मदत घेऊनच आपण फायनल प्रोडक्शन किंवा फायनल आउटकम हे कुठल्या ऑर्गनायझेशनचं हे होत असतं. म्हणूनच जर ऑर्गनायझेशनमधले हे सगळे रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस अँड मॅनमेड रिसोर्सेस दॅट इज ह्युमन रिसोर्सेस हे व्यवस्थितरित्या वापरले गेले, त्यांचं इफिशियंट युटिलायझेशन झालं तर कंपनी ही फायद्यामध्ये जाते किंवा द ऑर्गनायझेशन गेट्स मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम द इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. The basic function of management is to make proper balance between the resources by putting them to optimum use and control on wastage of resources. म्हणजे त्यांचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. बघा, कुठल्याही प्रकारचं आपण पहिल्या इम्पॉर्टन्समध्ये पण बघितलं की इट अवॉइड्स द वेस्टेजेस. म्हणजेच रॉ मटेरियलचं काय होईल, ऑप्टिमम युटिलायझेशन होईल. त्याच्यानंतर मशीन्स आहे. मशीनचा वेळोवेळी जर आपण त्या म्हणजे जुन्या झाल्या न्यू परचेस केला किंवा त्यांची वेळोवेळी आपण मेंटेनन्स ठेवला त्या मशीन्सचा, तर त्यासुद्धा चांगलं आपल्याला आउटपुट देऊ शकतात. त्याच्यानंतर पैसे आपण प्रॉपरली युटिलाइज केले तर ते सुद्धा आपल्याला चांगलं मनी बॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. आणि मॅनपॉवर म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आपण चांगले युटिलाइज केले, म्हणजे आपण समजा त्यांना इफ वी
वी विल पे देम द गुड सॅलरी, किंवा त्यांना चांगला पेमेंट दिला, सॅलरी वेजेस दिले आपण चांगल्या प्रकारे, तर ते काय करतील, दे वर्क इफिशियंटली इन ए इफेक्टिव्ह मॅनर अँड आउटकम इज गुड. म्हणजे ते जर चांगल्या प्रकारे काम केलं तर ते मॅक्झिमम त्यांचं युटिलायझेशन होईल आणि जास्तीत जास्त आपण प्रोडक्शन हे वाढवू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला कंपनीला आपलं डेफिनेटली वी विल हॅव द प्रॉफिट, और प्रॉफिटमध्ये पण जाईल आणि आपल्या कंपनीचं नाव पण चांगल्या प्रकारे होईल. कारण का, तर क्वालिटी प्रोडक्ट्स आपण तयार करू. For example, use of standard tools and machinery helps in increasing quality or productivity, as well as in increasing level of efficiency of human resources. म्हणजे लेवल ऑफ इफिशियन्सी पण वाढणार आहे ह्युमन रिसोर्सेसची. का, कारण आपण प्रिन्सिपल्स अप्लाइड केलेले, डिव्हिजन ऑफ वर्क. समजा हे प्रिन्सिपल आपण हेनरी फेयलचं प्रिन्सिपल आहे ते आपण ॲप्लाय केलं, डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे प्रत्येकाला त्याला साजेसं असं काम देणं. म्हणजे एखादा त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे, इफ एनीवन इज एक्सपर्टाईज इन द फायनान्स, देन त्याला आपण फायनान्शी रिलेटेड आपण त्याला वर्क दिलं. किंवा एखादा एक्सपर्ट आहे कशामध्ये, तर तो अकाउंट्स वगैरे हे ते बघण्यामध्ये, तर त्याला अकाउंट सेक्शन सांभाळायला देऊन दिलं. अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळे त्यांची इफिशियन्सी ज्याच्यात आहे, त्यांचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे, अशा प्रकारे जर आपण मॅनपॉवरचं जर डिव्हिजन ऑफ वर्क केलं तर नक्कीच ते इफिशियंटली काम करतील आणि त्याच्यामुळे आउटकम हा डेफिनेटली प्रॉफिटच असणार आहे. म्हणून हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. समजलं तुम्हाला. देन थर्ड पॉईंट इज सायंटिफिक डिसिजन. Scientific decision. In business organization, a scientific decision means systematic or balanced decision. Principles train the managers to handle the critical situation tactfully. Otherwise, the manager have to work always with the trial and error methods. With the use of various management principles, manager get an idea about how to analyze the situation, how to search the alternative option, and then the results or the benefits are come. म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशन कशाही प्रकारच्या आला तरी जे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहे हे मॅनेजरला वाईज डिसिजन किंवा सायंटिफिक डिसिजन घेण्यासाठी हेल्पफुल असतात. म्हणून मग कुठली सिच्युएशन हँडल करण्यासाठी मॅनेजर हा ट्रेन होऊन जातो. त्याच्यामुळे ट्रायल आणि एरर मेथड ते करायची गरजच पडत नाही. नाहीतर मग काय होईल की प्रत्येक मॅनेजरला समजा माहिती नाही आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. इफ ही डोंट नो अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, देन ही ऑलवेज वर्क ऑन द ट्रायल अँड एरर बेसिस. म्हणजे तो काय करेल, मग सारखं चुका आणि मग त्याच्यातून मग सुधारणा करा. मग याच्यात काय होणार, वेस्टेज होणार सगळ्याचंच, मॅन, मटेरियल, मनी, पॉवर सगळ्या याचं वेस्टेज होणार. त्याच्यामुळेच काय होईल, ट्रायल अँड एरर मेथडवर डिपेंड न राहता जर मॅनेजरियल पर्सनला हे प्रिन्सिपल्स माहिती असेल तर तो सायंटिफिक डिसिजन घेईल. जी सिच्युएशन आलेली आहे त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधेल आणि त्याच्यामुळे रिझल्ट्स हे नक्कीच चांगलेच असणार आहे. त्याच्यामुळे सायंटिफिक डिसिजन्स हे आपण त्याचं महत्त्व म्हणू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ आहे अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. Management principles are based on every aspect of the organization. They are not developed only from the viewpoint of handling the resources efficiently or effectively, but they guide management in understanding the social responsibility of organization also. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ऑर्गनायझेशनची हे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा हे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे मॅनेजरला देत असतात. म्हणून ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बघा, कुठलाही बिझनेस ऑर्गनायझेशन ही कुठून वरती येत असते, ही कुठून सोसायटीमधूनच आलेली असते. म्हणजे त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, कुठलेही प्रोडक्ट्स हे सोसायटीच परचेस करत असते. म्हणून मग सोसायटीचं पण ते काहीतरी देणे लागत असतात. तर दे हॅव द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो. म्हणून मग त्यांनी काय करायला हवं, वेगवेगळे हे जे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहे हे मॅनेजरला हे पण शिकवतात की तुम्ही यू शूड अंडरस्टँड द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि तुम्ही सोसायटीचे देणे लागतात ते, कारण तुम्ही सोसायटीमधूनच वर आलेले आणि त्याच्यामुळे तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या पेड केल्या पाहिजे किंवा तुम्ही त्या पाळल्या गेल्या पाहिजे. मग कशा प्रकारे आपण ते करू शकतो? आता समजा आता मॉन्सून सीझन आहे, तर मग ते ट्री प्लांटेशन करू शकतात किंवा आता एम्प्लॉयमेंटची लोकांना खूप आवश्यकता आहे, तर एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकतात. दे गिव द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द वर्कर्स हू डोंट हॅव द जॉब, किंवा ते फेअर प्राइसेस देऊ शकतात लोकांना, चांगल्या प्रकारचे जे रिझनेबल प्राईसमध्ये क्वालिटी गुड्स हे सप्लाय करू शकतात. किंवा हेल्दी वर्किंग प्लेस, हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट, फेअर रेम्युनरेशन, हे सगळे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द सोसायटीच्या वतीने असलेल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. द एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन शुड परफॉर्म द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द सोसायटी. कळालं कुठल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे? मग फेअर रेम्युनरेशन द्यायला पाहिजे किंवा रिझनेबल प्राईसमध्ये क्वालिटी प्रोडक्ट्स द्यायला पाहिजे, ट्री प्लांटेशन वगैरे करायला पाहिजे. त्याच्यानंतर चेंज इन एन्व्हायरमेंट किंवा हेल्दी वर्किंग प्लेस, तिथली जी वर्किंग प्लेस आहे, जे वर्कर्स आहे ते सुद्धा सोसायटीचाच एक भाग आहे, तर त्या लोकांसाठी काहीतरी पॉलिसीज, समजा त्यांना उद्या काही ॲक्सिडेंटल काही झालं तर ॲक्सिडेंटल त्यांची पॉलिसी, त्यांनी लाईफ त्यांची सिक्युअर केली पाहिजे. त्यांच्या मुलांना चांगलं एज्युकेशन मिळण्यासाठी एज्युकेशनसाठी त्यांनी काहीतरी करायला फंड्स त्यांना द्यायला पाहिजे. हे सगळं त्याच्यामध्ये येतं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर आपल्याला पूर्ण एक अख्खा चॅप्टर आहे, आपल्याला तो नंतर स्टडी करायचाच आहे. ओके. द नेक्स्ट सिग्निफिकन्स इज एनकरेजेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. R&D. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डायनॅमिक. दे आर डायनॅमिक इन नेचर, म्हणजे चेंजिंग आहेत ते. देअर नेचर गोज ऑन चेंजिंग अलॉंग विथ द चेंजेस इन द बिझनेस वर्ल्ड. त्याच्यामुळे तर आपण आत्तापर्यंत ते वापरू शकतो आहे. बघा, एवढ्या जुने पुराण्या काळातले ते प्रिन्सिपल्स आहेत आणि आपण अजूनही ते फॉलो करतो आहे. का? कारण ते फ्लेक्झिबल आहे, ते डायनॅमिक आहेत, दे आर चेंजिंग अलॉंग विथ द सिच्युएशन. आणि आपल्या बिझनेसमध्ये आपण म्हणजे वर्ल्ड वाईड का वापरता येत आहेत? का? कारण ते चेंजिंग आहे किंवा ते फ्लेक्झिबल आहे, ते डायनॅमिक आहे. वी कॅन यूज इट इन एनी सिच्युएशन, इन एनी प्रॉब्लेम, इन एनी ऑर्गनायझेशन, इन एनी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन. कुठेही आपण ते हँडल करू शकतो, म्हणूनच ते कसे आहेत? ते डायनॅमिक आहेत. Over the years, they have developed to suit the current needs. It enables the managers to bring consistent improvement in them. Management adopts new trends at working place automatically. These guidelines helps management to make comparison of used principles with the expected outcome. If needed, management can modify the principles according to the situation as the manager according to the situation as the management is having liberty to take the decision of its own. म्हणजे असं कंपल्शनही नाही की ॲज इट इज तुम्ही वापरा, तुम्ही चेंजेससुद्धा त्या प्रिन्सिपलमध्ये थोडेफार चेंजेस करूनसुद्धा ते वापरू शकतात. इफ नीडेड, मॅनेजमेंट कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ॲज द मॅनेजमेंट इज हॅव्हिंग लिबर्टी टू टेक द डिसिजन ॲज इट्स ओन. म्हणजे स्वतःचे तो डिसिजनसुद्धा तिथे घेऊ शकतो. दिस ट्रेनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. For example, R&D department always work on finding new techniques in the field of production, finance, marketing, human resources, etc. म्हणजे R&D म्हणजे रिसोर्स अँड डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असायला हवं. म्हणजे जेणेकरून प्रोडक्ट्समध्ये काहीतरी आपल्याला डेव्हलपमेंट नेहमी करता येईल. कारण जर आपण अपडेटेड फॉर्ममध्ये नाही राहिलो, तर आपला प्रोडक्ट अपडेटेड फॉर्ममध्ये नाही राहिलं तर ते काय होणार? ते मार्केटमध्ये मागे पडणार आणि मग आपल्याला हळूहळू कंपनी आपली बंद करावी लागणार. त्याच्यामुळे आपल्याला काळानुरूप मॉडिफाईड व्हर्जनमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपले प्रोडक्ट्स हे नवीन
आपण मॉडिफाईड करणं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करते, थोडेफार चेंजेस करून ते अजून अकॉर्डिंग टू द चेंजेस ऑफ द सोसायटी किंवा अकॉर्डिंग टू द लाईक्स ऑफ द सोसायटीमध्ये बघा कायम फॅशन्स वगैरे सारखे ट्रेंड्स जे आहेत ते सारखे चेंज होत राहतात. मग त्यानुसार जर प्रोडक्ट्समध्ये चेंजेस केले नाही, फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन्समध्ये जर चेंजेस केले नाही तर काय होणार. बघा नोकिया कंपनीने इतकी मोठी कंपनी होती, एवढा मोठा ब्रँड नोकिया, किती फोन म्हणजे त्यांचे फोन आधी सगळ्यांकडे नोकियाचे मोबाईल्स असायचे, पण ते काळानुसार अपडेट झाले नाही, त्यांनी त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केले नाही आणि इतर जेव्हा अँड्रॉईड मोबाईल्स जेव्हा मार्केटमध्ये आले तेव्हा मग हे मोबाईल कुठेतरी आउटडेटेड झाले, काळाच्या बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांना वाइंड अप करावे लागले. आता पुन्हा एकदा ती कंपनी आलेली आहे, पण मग अशा प्रकारे काय होतं, आपण कुठेतरी मागे पडतो. म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये R&D डिपार्टमेंट असायला हवं, असं प्रिन्सिपल्स जे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहेत ते सजेस्ट करतात की एनकरेजेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. बघा आता लेटेस्ट उदाहरण घ्यायचं तर झूम ॲप आहे, चायनीज ॲप आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं चाललं आहे की ते ॲप बंद करायला पाहिजे, पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे आपण ते झूम ॲप वापरतो आहे. म्हणून आता आपल्या गव्हर्नमेंटने बरेचसे पैसे देऊन आता झूमसारखंच ॲप आपल्या इंडिया मेड असं ॲप तयार करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर आता वर्क इन प्रोग्रेस ही चालू आहे. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये R&Dचा उपयोग हा होतो आणि आपण तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिसर्च केला पाहिजे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्यातून डेव्हलप केले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता काळाची ती गरज आहे. बघा आता चायनाच्या कंपन्या हळूहळू आपल्याला सगळ्या कंपन्या आपल्याला हळूहळू आपल्या याच्यातून काढून टाकायच्या आहे. मग त्याच्यासाठी आपले इंडियन कंपन्यांनी काहीतरी मग आपल्या प्रोडक्ट्समध्ये रिसर्च केली पाहिजे, त्याच्यातून डेव्हलपमेंट केली पाहिजे, प्राइसेस कमी केल्या पाहिजे. ते चायनाचे जे प्रोडक्ट्स आपण का परचेस करतो, कारण कमी प्राईजमध्ये मिळतात, ॲट्रॅक्टिव्ह असतात म्हणून परचेस करतो ना. म्हणूनच मग आपण सुद्धा तसं रिसर्च अँड डेव्हलपमेंट का नाही करू शकत. बघा साऊथ कोरिया किंवा इस्राईल ह्या देशांमध्ये खूप सारे फंड्स त्यांची गव्हर्नमेंट ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावर खर्च करत असते, पण आपल्या इंडियामध्ये आपण त्या प्रमाणामध्ये R&Dवर एक्सपेंडिचर आपण फंड्स एवढे खर्च करत नाहीत. बट इट इज द नीड ऑफ न्यू वर्ल्ड किंवा न्यू जनरेशन, न्यू ट्रेंड ही आता काळाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हे प्रिन्सिपल्स याच्यासाठी सुद्धा मदत करतात. ते नेक्स्ट सिग्निफिकन्स इज हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. इट ऑल्सो हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. कोऑर्डिनेट कोणामध्ये करणार, तर एम्प्लॉईजमध्ये, ग्रुप ऑफ एम्प्लॉईजमध्ये कोऑर्डिनेट करणार. आणि कंट्रोल कोण करणार, तर जे सुपेरियर ॲथॉरिटी आहे, जे बॉस आहेत ते कुणावर कंट्रोल करणार, जे सबऑर्डिनेट्स आहे त्यांच्यावर कंट्रोल करणार. म्हणजे इट हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. कोऑर्डिनेट अँड कंट्रोल म्हणजे सगळ्यांमध्ये ताळमेळ साधण्याचं आणि सगळ्यांमधला कंट्रोल करण्याचं कामसुद्धा कोण करतात, हे प्रिन्सिपल्स जे आहे ते करतात. म्हणजे जे प्रिन्सिपल्स आहेत, युनिटी ऑफ कमांड झालं किंवा युनिटी ऑफ डायरेक्शन झालं, हे प्रिन्सिपल्स आहे. आणि हे जर मॅनेजरला माहिती असले तर तो आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये हे व्यवस्थित इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होईल, all the employees of the organization they live coordinating the atmosphere of that organization is coordinative, or all the employees are coordinate with each other. If there is the if the manager applied the principles of management effectively in that organization. It is very challenging to create coordination and cooperation among different employees working in different departments. It is also a difficult task for manager to keep control on the performance of employees. म्हणजे हे खूप सगळ्या प्रकारच्या विविध लोकांना सांभाळणं, इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि सगळ्यांमध्ये कॉपरेशन असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, तरच कुठलंही काम आपण सक्सेसफुली करू शकतो. नाहीतर हा म्हणतोय मी असंच करणार आणि मी त्याचं ऐकणार नाही, तर तिथे काय होणार, कॉन्फ्लिक्ट्स तयार होणार, डिस्प्यूट्स तयार होणार आणि त्याच्यामुळे बिझनेसचं जे
गोल आहे ते इझिली अचीव होणार नाही. त्याच्यामुळे देअर मस्ट बी अ कोऑर्डिनेशन ऑर cooperation among the different staff of the organization. It is difficult task, but the manager can control it by the way of applying this principle in the organization. Management principles offer suitable system while establishing coordinate and control. त्याच्यानंतर the last significance is develops objective approach. With the help of various principles of management, one can develop an objective approach. Managers can identify the business opportunities, root causes of the problems in correct manner, and can provide appropriate solution on it. It builds confidence in the minds of the manager. म्हणजे कुठली सिच्युएशन त्याला जर इफेक्टिवली कुणाला मॅनेजरला इफेक्टिवली हँडल करता आली तर त्याच्या मनामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो. काय कॉन्फिडन्स तयार होतो? आय कॅन हँडल इट प्रॉपरली. हा जर कॉन्फिडन्स त्याला आला तर तो कुठलीही सिच्युएशन प्रॉपरली आणि इफेक्टिवली हँडल करू शकतो. मग हे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय देतात? मॅनेजरला हा ॲप्रोच देतात, हा ऑब्जेक्टिव्ह अप्रोच देतात की यू कॅन हँडल एनी सिच्युएशन, एनी प्रॉब्लेम इफिशियंटली, इफेक्टिवली. म्हणून मग वेगवेगळ्या समस्या जरी आल्या, म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जरी अराईज झाले तरी पण मग तो रूट कॉजपर्यंत जातो की हे का होतं आहे. मग रूट कॉजपर्यंत गेल्यावर पुन्हा पुन्हा समजा एखाद्या ह्याच्यामध्ये बिघाड होतो आहे मशीनमध्ये, तर का बिघडतं आहे सतत. मग तिच्या रूट कॉजपर्यंत जाऊन तर आपल्याला कळू शकतं ना ते काय झालं आहे, तर आपण ते प्रॉब्लेम मुळापासून काढू शकतो. म्हणून मग हे सगळं काय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे शिकवतात मॅनेजरला, आणि त्याच्यामुळे ही डेव्हलप्स द ऑब्जेक्टिव्ह ॲप्रोच अँड आउटकम इज डेफिनेटली द प्रॉफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे हे 7ही प्रिन्सिपल्स काय करतात? तर मॅनेजरला हेल्प करतात, गाईड करतात टू हँडल एनी सिच्युएशन ऑफ द ऑर्गनायझेशन. I hope all are you understand all this. I hope all are you understand this lecture or understood the significance of the management principles, which is first significance, that is provides useful insight to manager. Then it is helpful in efficient utilization of resources. Then third is scientific decision. Then fourth is understanding social responsibility. Fifth is encourages research and development. And sixth is helps to coordinate and control. And seventh is develops objective approach. These 7 are the significance of management principle. If you have any queries about it, you can ask me on WhatsApp account. I will also give you a PDF notes on this and the smart code of the 7 importance. तुम्ही तो त्याच्यावरून पटकन रिकॉल करू शकतात आणि पटकन एक्झाममध्ये लिहू शकतात. ओके, टेक केअर, स्टे सेफ ॲट होम. बाय बाय.